गणपती बाप्पा मोरया। माघी गणपतीसाठी मी रेसिपी घेऊन आलेली आहे। इथे कंदी मोदक, वजनी 125 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 कपचं प्रमाण आहे, 100 ml दूध आहे, 75 ग्रॅम इथे मी घेतली आहे कॅस्टर शुगर भुरा साखर, तुम्ही पिठी साखर घेऊ शकतात, 4 ते 5 टेबलस्पून तूप लागणार आहे आणि 1 टीस्पून जायफळ वेलची पावडर आहे। सुरुवातीला मिल्क पावडर आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आहे। जे तुम्ही पातेलं यूज कराल ते जाड बुडाचं असणं गरजेचं आहे। आपल्याला याच्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून तूप टाकायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला मिल्क पावडर भाजून घ्यायची आहे। मिल्क पावडर भाजत असताना त्याचा जो रंग आहे हा बदलला पाहिजे आणि मिल्क पावडर ही जी आहे ह्याच्यामध्ये गुठळ्यासारखं झालं पाहिजे। आता त्यामध्ये गॅस बंद करूया आणि दूध टाकूया। 100 ml दूध टाकलेलं आहे, बघा किती मस्त कणीदार तयार झालेला आहे। जायफळ वेलची पावडर टाकलेली आहे। गॅस बंद करूनच आपला दूध टाकायचं आहे, लक्षात ठेवा। आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकलेलं आहे। ज्याच्यामध्ये पिठी साखर तुम्ही टाकू शकतात। मी 75 ग्रॅम इथे कॅस्टर शुगर म्हणजे भुरा साखर घेतली होती आणि मिक्सरला हलकंसं ग्राइंड करून घेतले। ग्राइंड केल्यामुळे साखर आणि मिल्क पावडर हे व्यवस्थित मिक्स होतं आणि मोदकच्या साच्यामध्ये हे मिश्रण टाकून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे। अप्रतिम चवीचे असे हे कंदी मोदक तयार होतात। मोदकाच्या जागी तुम्ही इथे साधे नुसते पेढे जरी केलेत तरीसुद्धा हे चवीला अप्रतिम होतात। रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।